नमस्कार, आपण पाहत आहात धाराशिव माझा. धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील महत्त्वाच्या घडामोडी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांच्या कर्जाच्या मंजुरीसाठी पात्र कर्ज प्रस्तावाची निवड चिठ्ठी पद्धतीने होणार आहे. निवासी उपजिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन धाराशिव इथे 15 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची निवड ही चिठ्ठी पद्धतीने सर्वांच्या समोर होणार आहे. तरी थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी स्वतः यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांनी केले आहे. धाराशिवमधील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 28 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यातील जिल्हा क्रीडा संकुलापैकी केवळ 5 क्रीडा संकुलाच्या वाढीव प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. त्यात धाराशिवच्या प्रस्तावास प्रथम प्राधान्यानं मान्यता मिळाली आहे. यापूर्वी 8 कोटी रुपयांचे विकास कामं क्रीडा संकुलात झाले होते. आताही 28 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. त्या व्यतिरिक्त फुटबॉल मैदान आधुनिक करण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची वेगळी मान्यता देण्यात आली आहे. धाराशिवसह चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि भंडारा येथील क्रीडा संकुलाच्या प्रस्तावांनाही मान्यता मिळाली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या इच्छुक स्वयंसहायता बचत गटांनी http://महासमाजकल्याण.in या संकेतस्थळावर 15 जानेवारी 2024 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जासोबत कागदपत्रांची सत्यप्रत 20 जानेवारी 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव येथे सादर करावी असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले. धाराशिव तालुक्यातील ज्या मतदारांचे नाव तालुक्यातील 362 यादी भागांमध्ये समाविष्ट आहे अशा सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सद्यस्थितीला संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदार पुनर्परीक्षण कार्यक्रम राबवण्यात येतोय. त्यानुसार धाराशिव तालुक्यामध्ये 1 जानेवारी 2024 या दिनांकावर मतदारांचे छायाचित्र पुनर्परीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला आहे. या पुनर्परीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना गैरहजर, स्थलांतरित, मयत, दुबार असे मतदार या यादी भागामध्ये आढळून आले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 व मतदार नोंदणी नियम 1960 मधील कलमान्वये जे मतदार गैरहजर किंवा स्थलांतरित असतील किंवा दुबार त्यांचे नावे असतील अशा मतदारांचं नाव वगळण्याकरता त्यांनी त्यांच्या मतदार यादीतील पत्त्यावर नोटीस बजावण्यात आली होती. संबंधित मतदाराचा सर्वसाधारण रहिवास मागील 6 महिन्यांपासून त्या पत्त्यावर राहत नसल्यामुळे मतदाराला नोटीस प्राप्त न झाल्याने त्याने आपले लेखी म्हणणे सादर करण्याची अंतिम संधी मिळावी यासाठी हे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. उमरगा हद्दीतील गुंजोटी येथे कुरोशी गल्लीत अवैध कत्तल ठाण्यावर जनावरांची अवैध कत्तल होत होती. त्या ठिकाणी मिळून आलेल्या जनावरांबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर जनावरे ही कत्तलेकरता आणल्याचे सांगितले. सदर ठिकाणी अवैध कत्तल करण्याकरता बांधलेल्या 6 बैल, 2 म्हैस, 8 रेडे, 2 रेडकू आणि 3 गोवंशीय वासरे, कत्तल केलेल्या जनावरांची 4 शिंगे अशी एकूण 5,26,000 रुपये किमतीची जनावरे ही आरोपीच्या ताब्यात मिळून आली. हे जप्त करण्यात आले. नमूद आरोपी यांच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या धाराशिव माझा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा.